नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे. मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. निवडणुकीचा उत्सव जो आहे तो हळूहळू रंगात येत चाललेला आपल्याला दिसतोय. पहिला टप्पा हा पार पडलेला आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये जे मतदान होणार आहे ते आपण बघतोय आणि त्याच्यातली सगळ्यात चुरशीची लढत जिथे खरं तर सगळ्या भारताचं लक्ष लागलेलं आहे अशा बारामती लोकसभेच्या या विभागामध्ये आज अमित शहांची सभा आहे आणि या निमित्ताने आपण आपले जे पत्रकार आहे बारामतीतले यांच्याशी चर्चा करणार आहोत की नक्की लोकांचा मूड काय आहे, लोकांचं म्हणणं काय आहे आणि त्यांचे प्रश्न काय आहेत. 14वी लोकसभा जी आहे ती पूर्णपणे विकास या मुद्द्यावर लढली गेलेली होती आणि या वर्षीचे नक्की मुद्दे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. जमिनीवरचे मुद्दे काय आहेत, भाषणं जी आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीची होत चाललेली आहेत, पण मुळात लोकल नागरिकांचे प्रश्न काय आहेत असं तुम्हाला वाटतं? महत्त्वाचं मॅडम, बारामती तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे तो खूप भेडसावत आहे. गेले अनेक वर्षापासून 1967 सालापासून सत्ता प्रस्थापितांची म्हणजे पवारांची आहे, परंतु पाण्याचा प्रश्न अजूनपर्यंत बारामती शहरामधला सुटला नाही आणि ग्रामीण भागामधला सुटला नाही. आज सध्या कमीत कमी 100पेक्षा जास्त टँकरनी पाणी पुरवलं जातं, हे सुद्धा कमी पडतं. काही ठिकाणी तर पाणी पिण्यासाठी पाणी मिळू शकत नाही, अशी अवस्था आज बारामती तालुक्यात आहे. मात्र इलेक्शनच्या काळामध्ये पवार फॅमिली मात्र बाहेर पडते आणि त्यामुळं इतकं वातावरण विचलित झालेलं आहे की लोक पाण्यासाठी वनवन भटकत असतात. तर माझा प्रश्न आहे की या राज्यकर्त्यांना की बाबा पहिला पाण्याचा प्रश्न करा, मग तुम्ही राजकारण करा, असं मला वाटतं. धन्यवाद. आपण बघतो की 14वी लोकसभा जी आहे त्याच्यामध्ये निवडणुका ज्या आहे 2014ची जी लोकसभेची निवडणूक होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता विकासाचा. या निवडणुकीत मात्र कुठेही विकास आपल्याला दिसत नाहीये आणि याच बरोबरीनं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर सभा घेत आहेत, वेगवेगळ्या लोकांना भेटत आहेत, मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार करतायत मोठ्या प्रमाणावर. हे सगळं चालू असताना पत्रकार म्हणून तुम्हाला नक्की काय वाटतंय? तसं पाहायला गेलं तर बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशात सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ आहे. विरोधकांची खरी जी ताकद आहे, सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली खरी ताकद ह्या बारामतीमध्ये आहे. बारामतीचे जे सत्ता केंद्र आहे पवारसाहेब, तर ह्यांना टार्गेट करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे जे VIP मतदारसंघ आहे त्याच्यात प्रामुख्याने 1 नंबरचा जो मतदारसंघ आहे तो बारामती आहे. तर भाजपची स्ट्रॅटेजी आहे की VIP नेत्यांना घेरण्याची स्ट्रॅटेजी त्यांनी या ठिकाणी यशस्वी केलेली आहे. कारण काय झालं की आज पहिल्यांदाच मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला भाजपनं हा मतदारसंघ सोडला होता. त्या ठिकाणी महादेव जानकरांना उमेदवारी दिली, त्यांच्या त्या कपबशी चिन्हावरती त्यांनी लक्षणीय मतं मिळाली. वास्तविक पाहता मोदी लाटेमध्ये विरोधकांना म्हणजे महादेव जानकरांना लक्षणीय मतं मिळाले. त्याच्यामध्ये मला वाटतं 90,000चा लीड एकट्या बारामती तालुक्यात मिळालं. मात्र उर्वरित तालुक्यामध्ये मोठी पिछेहाट झाली. त्यामुळं सुप्रिया सुळे यांना कुठंतरी भाजपच्या हे लक्षात आलं की आपण जर हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवला तर निश्चितपणाने आपण या ठिकाणी आपली ताकद निर्माण करू शकतो. वास्तविक पाहता मागच्या निवडणुकीमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड ह्या महत्त्वाच्या महापालिका भाजपने ताब्यात घेतल्या. मग ग्रामीण भागामध्ये त्यांना तशी ताकद निर्माण करता आली नव्हती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून बारामती लोकसभा मतदारसंघात अधिकचं लक्ष घातलं आणि त्यांनी तो मतदारसंघ आपल्याकडे ठेवला. वास्तविक पाहता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये एकट्या बारामती तालुक्यात 90,000चं लीड सुप्रिया सुळे यांना मिळालेलं होतं. ते लीड कुठंतरी तोडण्यासाठी त्यांनी भाजपच्या वतीनं जे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आहेत राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली. ही उमेदवारी देण्यामागं बारामतीतलं जे लीड आहे सुप्रियाताईंचं ते कमी करण्याची त्यांची रणनीती आहे. वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांची सभा त्यांनी त्या ठिकाणी भाजपच्या वतीनं सुप्यामध्ये घेतली. त्यानंतर सासवडमध्ये सभा झाली. आता मला वाटते आज स्वतः अमित शहा इथं बारामतीमध्ये आहेत. परत भोरमध्ये ह्यांची सभा होणार आहे, आपले नितीन गडकरी साहेबांची सभा होणार आहे. यानंतर समारोप जो आहे भाजपचा तो इंदापूरला होणार आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री येत आहेत. म्हणजे साधारण बालेकिल्ल्याला खिंडार फोडण्याचं ताकद लावलाय. परंतु ही जी रणनीती भाजपची आहे ती रणनीती की VIP जो मतदारसंघ हा बुरुज ढासळायची रणनीती त्यांनी पूर्ण जे दिग्गज नेते आहेत ते बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. वास्तविक पाहता ह्या रणनीतीचा अंदाज राष्ट्रवादीला आलेला आहे. त्यामुळे स्वतः कालपासून स्वतः अजितदादा मावळमधून वेळ काढून आता हे जे चक्रव्यूह आहे भाजपचं हे छेदण्यासाठी स्वतः मैदानात उतरलेले आहेत. स्वतः पवार साहेबांची मला वाटतं आज नेऱ्याला सभा झाली. त्यामुळे राष्ट्रवादीने जी भाजपची
ही जी व्यूहरचना आहे ती छेदण्यासाठी स्वतः अलर्ट भूमिका घेऊन प्रत्येक मतदारसंघात दक्षता घेतलेली आहे. त्यामुळे हे कितपत यशस्वी होईल भाजपची रणनीती हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. हे मात्र नक्की की भाजपने पूर्ण या मतदारसंघावर सर्वात महाराष्ट्रात जास्तीचं लक्ष ह्या मतदारसंघावरती घातलेलं आहे. पण तरी देखील जे शेवटी राष्ट्रवादीचे काय हुकमे असणार आहेत ते हे या दोन तीन दिवसामध्ये बाहेर निघतील आणि त्या दृष्टीने बघू त्याला प्रत्युत्तर कशा पद्धतीने भाजप देतं हे ह्या 2-3 दिवसात लक्षात येईल. काटेकी टक्कर अशी आपल्याला जिथे म्हणता येईल तशी चुरशीची लढत इथे होण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे असं आपल्याला दिसतंय. मात्र असं जरी असलं तरी मुळात बारामती मॉडेल जे आहे ते मॉडेल म्हणून खरंच विकसित झालेलं आहे का? सामान्य नागरिकांना त्याच्याबद्दल काय वाटतं? तुम्ही इतकी वर्ष बारामतीमध्ये पत्रकारिता करता, गेली अनेक वर्ष बदललेलं बारामती किंवा कसं बदलत चाललंय बारामती याच्याबद्दल तुमचं मत काय? 1967 पासून पवारसाहेब राजकारणात आहे. राजकारण करताना त्यांनी जास्तीचं म्हणजे 80% समाजकारण केलेलं आहे आणि 20% राजकारण केलेलं आहे. म्हणजे निवडणूक आल्यानंतर सर्वच पक्ष आपापली ताकद लावतच असतात, परंतु बारामतीत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पवारसाहेबांनी, अजितदादांनी आणि सुप्रियाताईंनी भरपूर वेळ दिला. त्यांनी कामं केली. विविध शासकीय कार्यालय इथं या ठिकाणी आलेले आहे. आज बारामतीत म्हणजे साधा आपण एखादा व्यवसाय, छोटा मोठा व्यवसाय जरी म्हटलं तर त्याला आज दिवसभरात नाही म्हटलं तर रोजगार उपलब्ध होतो. तसं आपण जर आसपासच्या तालुक्यात किंवा आसपासच्या जिल्ह्यात जर गेलं तर तिकडे एकदम भकास अवस्था. म्हणजे बारामतीचा माणूस जर तिथं गेला तर त्याला तिथं राहत नाही, तो कधी बारामती येईल असं वाटतं. कारण इथं जी मूलभूत सुविधा, भौगोलिक परिस्थिती जी निर्माण केलेली आहे त्यामुळं इथला नागरिक दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाही, कारण इथं त्याला सगळे सुख सुविधा इथं मिळतात. पण सुविधा किंवा मॉडेल्सच्या आधारावर तुम्हाला असं वाटतं की मतदान होतं म्हणून? आत्तापर्यंत विकासालाच या ठिकाणी लोकांनी जास्त हे केलेलं आहे. आता कसं आहे, जे आता विरोधात उभे राहतात हे फक्त पवार ह्यांनी विकासाबाबत बोलावणार नाही. ह्यांनी त्यांना जर रस्ते चांगले दिले तर तो ते ज्यांनी कामं केली त्यांचंच नाव काढणार ना. बरोबर आहे. हां, वास्तविक पाहता बारामती तालुका हा अवर्षणग्रस्त आहे. म्हणजे 350 सरासरी जर बघितलं तर बारामती तालुक्यामध्ये 350 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस दरवर्षी होत नाही. हा पर्जन्य छायेखाली प्रदेश आहे. त्यामुळे जिरायती भागातील 42 गावं जिरायती भागात आहेत. वास्तविक पाहता पाण्याचा प्रश्न जरी या ठिकाणी असला तर आज या ठिकाणी जी झालेली डेव्हलपमेंट आहे, आज तुम्ही MIDCमध्ये गेला, जागतिक लेवलच्या कंपन्या आहेत, तर तुम्ही एखाद्या कुठल्याही कंपनीमध्ये गेला तर एका कंपनीमध्ये 2-2, 3-3 हजार, 4-4 हजार महिला, बारामती टेक्स्टाईल पार्क असेल, फेरावर इंडिया असेल, या ठिकाणी महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. जिरायती भागातला जो तरुण आहे त्या तरुणाला या MIDCमध्ये केवळ स्थानिक तरुणांनाच नाही पण बाहेरच्या तरुणांना सुद्धा रोजगार निर्मिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. या दृष्टिकोनातून वास्तविक पाहता KG to PGचं शिक्षण जे आहे ते बारामतीमध्ये वास्तविक पाहता हे डेव्हलपमेंट आहेच. जरी एका दृष्टीनं पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवता आला नसला, वास्तविक पाहता हा प्रश्न एकट्या बारामतीपुरता नाही आहे. वास्तविक पाहता सगळ्या बहुतांश मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न एवन पुणे शहरामध्ये सुद्धा पाण्याचा प्रश्न दुर्भिक्ष उन्हाळ्यामध्ये जाणवतोच. वास्तविक पाहता कोण जरी सत्तेवरती आला तर पाण्याचा प्रश्न सोडवणं तेवढं सोपं राहिलेलं नाही. वास्तविक पाहता हे या ठिकाणी जर पाहिलं तर इथली जी डेव्हलपमेंट आहे, रोजगाराचा प्रश्न जो आहे तो इथं मोठ्या प्रमाणावरती मिटलेला आहे. स्थानिक तरुणांना तर रोजगार मिळालेलाच आहे, परंतु बाहेरच्या सुद्धा तरुणांना या ठिकाणी रोजगार मोठ्या प्रमाणात, इथं लघु उद्योजक निर्माण झालेले आहेत, व्यावसायिक निर्माण झालेले आहेत. वास्तविक पाहता हे जे श्रेय आहे ते पवार साहेबांचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवटी विरोधक जे म्हणतात पाण्याचा प्रश्न, हेही त्यांच्या आरोपामध्ये सुद्धा तथ्य आहे. कारण पाण्याचा जो प्रश्न आहे तो आहे, पण तरीसुद्धा मला नाही वाटत की कोण जरी सत्तेवरती आलं तरी तो प्रश्न सोडवणं तेवढं सोपं नाही आहे. मात्र दुसरं आपण बघतोय की आता नवमतदार जे आहेत त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढती आहे. तर हे नवीन मतदार जे आहेत ते कुठल्या मुद्द्यांवर घेऊन आणि त्याहीपेक्षा जाऊन खरंच मुद्द्यांच्या आधारे मतदान करतील का असं तुम्हाला वाटतं? नाही, काय झालं मॅडम, वास्तविक पाहता सध्याची जी निवडणूक आहे ते भावनेवरती कुठलीही निवडणूक नाही आहे. आजचा जो मतदार आहे सोशल मीडिया किंवा इतर जे साधनं आहे त्यामुळे मतदार फार जागरूक झालेला आहे. कारण आज जे ठरवलेलं जे मत आहे ना एखाद्या तरुणाने, ते मतपेटीमध्ये गेलं, मतपेटीजवळ गेल्यानंतर तो तिथं फिक्स त्याच पार्टीला करेल ही शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळं काय, हा जो नवीन मतदार आहे तो वाऱ्याच्या दिशेनुसार तो फिरत असतो. त्यामुळं ज्या पद्धतीनं वातावरण निर्मित आहे त्या पद्धतीनं तो फिक्स असा मतदार, जो नवीन मतदार तो गॅरंटेड मतदार नाही आहे. त्यामुळं तो कदाचित कुणाकडे फिरेल हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. तुम्हाला काय वाटतं कुणाकडे फिरेल ही निवडणूक? नाही, हीच परिस्थिती राहील त्या लोकलला. त्या बारामती मतदारसंघामध्ये एक लक्षात ठेवा मॅडम की बारामती लोकसभा मतदारसंघात आज अमित शहाची सभा आहे, बरोबर आहे का?
बारामती लोकसभा मतदारसंघातच भोरला नितीन गडकरींची सभा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातच तुम्हाला सांगतो सुपा आणि बारामती इथं मुख्यमंत्र्यांच्या एकदा झाली इथं एक सभा आहे, बरोबर आहे का. पुन्हा बारामती लोकसभा मतदारसंघातच पुन्हा खडकवासला परिसरामध्ये योगी आदित्यनाथ वगैरे यांच्या सगळ्या सभा आहेत. म्हणजे अख्ख्या देशातून भाजप आणि RSS टोटल बारामतीला टार्गेट करायचा ह्यांचा प्रयत्न आहे आटोकाट. ह्याचा अर्थ एक लक्षात ठेवा की खरा स्पर्धक महाराष्ट्रामध्ये बारामती त्यांना मिळालेला आहे. त्याच्यामुळे हे सीट जाणं एवढं सोपं आम्हाला वाटत नाही. ह्यांनी किती ताकदपणाला लावते, कितीही ताकदपणाला लावू दे पण ही सीट जाणार नाही असा आत्मविश्वास इथलच्या नागरिकांना आहे. मात्र असं जरी असलं तरी मुळात नागरिकांचे मुद्दे काय आहेत ज्या मुद्द्यांवर अजूनपर्यंत बोललं गेलं नाही असं तुम्हाला वाटतं? बारामती लोकसभेच्या माध्यमातून असं सांगतो की पवारसाहेब, अजितदादा आणि सुप्रियाताई सुळे एवढा मोठा विकास केला असं म्हणतात. बारामतीमध्ये दलित वस्तीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणले जातो, पण तो निधी इतरत्र वळवून त्याचा विनियोग केला जातो. आजही बारामतीत दलित वस्तीचा विकास झालेला नाही. या जी इमारती आहेत टोलिव्हिजन इमारती, आज प्रशासकीय इमारत असेल महाराष्ट्रात कुठे नाही आहे, नुसत्या नावाला आहेत, ओळखात पडू नये. अशा म्हणजे दलित वस्तीसाठी आलेला निधी इथं वळवून एवढे मोठे हे करणे. आणि आजही यांनी सांगितलं होतं मागाशी की बाबा फक्त पुण्यात सुद्धा पाण्याचा प्रश्न मिळतो. बारामती तालुक्यात 42 गावं अशी 48 महिने म्हणलं तरी चालेल, अजिबात पाणी नाही आहे. आजही तर पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, पाण्यासाठी भटकंती. हे कॅनल जे आहेत इंग्रजांच्या काळात आहे. मग बारामतीचा परवा मुख्यमंत्री सुप्यामध्ये होते, त्यांनी सांगितलं मुळशीचं पाणी टाटा धरणाच्या मार्फत विजय शिवतारे, राहुल कोल आणि बाळा भेगडे यांच्या माध्यमातून कसं वळवता येईल यासाठी मी लवकर प्रयत्न करीन. यांनी आत्ता सांगितलं, यांना 15 वर्षात कधी ते दिसलं नाही मुळशीचं पाणी. त्याच्यामुळे 42 गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल. नवीन मतदार जो आहे याचं म्हणणं नक्की काय आहे? नवीन मतदाराचा जर विचार केला तर ॲक्च्युली मीडिया किंवा आज आपण यूट्यूबवरती वगैरे जे बोलतोय, जे 5 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी युवा वर्गाला किंवा शेतकरी वर्गाला, बिझनेसमॅन लोकांना किंवा जे असा मिडल क्लास वर्ग आहे त्यांना जी स्वप्न किंवा जे टार्गेट केलेलं होतं त्या पद्धतीने मोदी सरकारने किंवा BJP सरकारने काम केलेलं नाही आहे. आज बारामतीचा विषय थोडा साईडला ठेवा, तुम्ही बीड, औरंगाबाद वगैरे ती मराठवाडा, विदर्भात जावा, लोकांना पाणी आणि गुरांना चारा नाहीये. पण ह्या विषयावर BJP सरकार आज एक शब्द बोलायला तयार नाही. ह्याच ऐवजी जर NCPचं किंवा काँग्रेसचं जर सरकार असतं तर त्यांनी गुरांना चारा, खायला पाणी या बऱ्याच गोष्टी दिल्या, बऱ्याच गोष्टी ह्या उपलब्ध करून दिल्या असत्या. आणि BJPचं एकच टार्गेट आहे की आता त्या साहेबांनी सांगितलं की फक्त पवार साहेबांना टार्गेट करून आज चालणार नाही. कारण नाही, हे सगळं झालं, ही रणनीती ही प्रत्येक पक्षाची त्यांच्या लेवलची. पण नवीन मतदार जो आहे त्याचं म्हणणं नक्की काय? नवीन मतदार वर्ग हो का, एकदा जर माणसाला ते म्हणतात ना, जर दूध पोळलं तर ताक सुद्धा माणूस फुकून पितो. 5 वर्षापूर्वी आज नरेंद्र मोदीची कुठलीही लेक्चर किंवा कुठलीही स्टेटमेंट बघा, नरेंद्र मोदीची 80%, मी म्हणतो 80 किंवा 85% नवीन मतदार वर्ग हा राज ठाकरेंनी ऑलरेडी नेलेला आहे आणि आता राहिलेला सुद्धा जाणार आहे त्यांनी किती जरी प्रयत्न केला तरी. कारण ते जे सांगतायत किंवा जे दाखवतायत ना, हे लाईव्ह दाखवतायत. हवेमधल्या गोष्टी नाही, चांद लाएंगे, तारे लाएंगे, 10 सीर लाएंगे, आमकं करेंगे, पुलावा, आमकं तमकं, हे लोकांना म्हणजे किती जरी आज त्यांनी सांगितलं तरी लोकांना हे प्रत्यक्षात कळतं की पुढं परिस्थिती काय आहे. ते ज्यावेळेस हेमंत सिंगचं मुंडकं कापून नेलं होतं काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये, त्यावेळेस अपोजिटमध्ये नरेंद्र मोदी होते. त्यावेळेस म्हणले मी जर दिल्लीमध्ये असतो तर त्यांची 10 मुंडकी आणली असती. आज एक बारीक विचार करा, देशामधले कोणीतरी भाऊ बहीण किंवा कुणाचं तरी मिस्टर 60 लोक गेलेले आहेत आता ह्या हल्ल्यामध्ये जवळपास, म्हणजे ह्या BJPच्या काळामध्ये. तर मला सांगा ना त्यांची अवस्था काय असेल. आज तर नरेंद्र मोदी आहेत ना तिथं. आपण बघतोय की नवीन मतदार जो आहे त्यांचाही कल वेगळ्या पद्धतीनं आहे, त्यांचेही खास असे मुद्दे आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? नक्की निवडणूक कुठल्या मुद्द्यांच्या आधारे लढवली जाणार आहे? विकासाच्या मुद्द्याच्या आधारे. विकास म्हणजे नक्की कुठला? नक्की रस्ते, पाणी, लाईट, महिला सुरक्षा, दमदाटी. ह्या बारामतीत पवारांनी एक बी दादागिरी ठेवला नाही. जो दादागिरी त्याला टाळाच लावत्या. अन्याय नाही कोणावर. आझाद रात्रीच्या 12-1 वाजता आझाद स्वतंत्रपणे माणूस येतो जातो. इथं कोणाची दम नाही, दादागिरी नाही चालत. इथं कोणाची लोकशाही पद्धतीने पवार साहेबांनी बारामतीत केलेलं आहे. आणि दलित वस्तीचं सांगतात आमचे जोडीदार पत्रकार आहेत ते, पण शिवसेनेचे आहे. मी दलित वस्तीतला कार्यकर्ता आहे. तुम्ही आता मॅडम माझ्या संगत चला, रस्ते, लाईट, लोकांना पाणी 24 तास. आमच्या दलित वस्तीत भरपूर पवार साहेब लक्ष देतात, दादा देतात, ताई देतात. गैरसमज आणि बारामतीची जनता इतकी पॉवरफुल आहे, इथं कुणी बी आलं
तरी आम्ही उलटं आम्हाला वाटतं की आमच्यासाठी एवढं सुप्रियाताईंना पाडायसाठी हक्की येतात ना, उलटं आम्हाला जे आता मतदान आम्ही लीड देणार हे बारामतीकर आम्ही सगळ्यांनी ठरवलं, यांचं ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं आणि आपलं घड्याळाच्या शेजारचं बटन दाबून ताईंना भरपूर मतांनी विजय करायचा, एवढंच सांगतो. आपण बघतोय की ही जी लढत जी आहे ती जसं जसे दिवस जास्त चाललेला आहे त्या पद्धतीनं ही लढत जी आहे ती रंगत चाललेली आपल्याला दिसत आहे. नक्की विकासाच्या आधारे, मुद्द्यांच्या आधारे निवडणुका लढवल्या जातात का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण कॉमन लोकांचे जे प्रश्न आहेत ते मुळातच कुठल्याही भाषणातून ॲड्रेस केले जात नाहीयेत. हे नवीन मतदारांचं असेल किंवा जुने मतदार असतील, या सगळ्यांचं म्हणणं आहे. मग निवडणूक कुठल्या आधारे लढवली जाते, तर बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे तो एकतर पवार आणि पवारांच्या विरोधात अशाच पद्धतीनं लोकसभा निवडणूक जी आहे ती रंगताना आपल्याला दिसत आहे. आणि या रंगतीचा रिझल्ट काय असेल हे येत्या काळात आपल्याला नक्की दिसायला मिळेल. कारण जसजसा दिवस जवळ येत चाललाय, जसजसं मतदानाचा दिवस जवळ येत चाललाय, तसतसं आपण बघतोय की भाजप जे आहे ते आपली पूर्ण शक्ती जी आहे ती केवळ या लोकसभा मतदारसंघात लावताना आपल्याला दिसत आहेत. आणि येत्या काळात त्या सगळ्या शक्तीचं नक्की काय होणार आहे याचा रिझल्ट आपल्याला लवकरच दिसेल. तुर्तास नमस्कार.